विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी शिंदेंच्या सेनेत सुद्धा रस्सीखेच सुरू आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडे जागा एक, इच्छुक मात्र अनेक असल्याचं कळतंय। शिंदेंच्या शिवसेनेकडून माजी विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशींचं नाव चर्चेत आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सचिव संजय मोरेंच्या नावाची ही जोरदार चर्चा आहे। शीतल म्हात्रे, रवींद्र फाटक देखील विधान परिषद निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आता नेमकी कोणाची वर्णी विधान परिषदेसाठी लागते हे पाहणं महत्त्वाचं आहे। आता शीतल म्हात्रे, रवींद्र फाटक देखील विधान परिषद निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेकडे जागा एक आणि इच्छुक उमेदवार अनेक आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत जोडलेत। मी पंकजकडे जाणार आहे। पंकज, खरं तर आपण पाहतोय की राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाकडे सुद्धा एकच विधान परिषदेची जागा आहे, तिकडे सुद्धा रस्सीखेच सुरू आहे आणि शिवसेनेमध्ये सुद्धा आता रस्सीखेच सुरू आहे। जागा एक आणि इच्छुक मात्र अनेक असल्याचं पाहायला मिळतंय। कोणाची वर्णी नेमकी लागू शकते? कारण शिवसेनेमध्ये इच्छुक अर्धा डझन आहेत आणि जागा फक्त एक आहे। 17 मार्चला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून उमेदवार जो असेल तो आपला उमेदवारी अर्ज भरेल अशी शक्यता आहे। म्हणजे आज 16 मार्च रोजी शिवसेनेतल्या त्या एका विधान परिषदेवरती जाणाऱ्या सदस्याचं नाव जाहीर होईल। याच्यामध्ये सगळ्यात आघाडीवरती 2 नावं आहेत। त्यातलं पहिलं नाव म्हणजे चंद्रकांत रघुवंशी, काँग्रेसचे माजी आमदार आहेत। विधान परिषदेवरती ते सलग 3 वेळा काँग्रेसकडनं निवडून गेलेले आहेत। घराण्यामध्ये राजकारणाची त्यांना परंपरा आहे। अनेक वर्ष ते राजकारणात आहेत। 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन उद्धव ठाकरे यांची साथ दिली होती आणि 2022ला ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत आले जुलै महिन्यात। त्यामुळे त्यांचं नाव हे एक मोठं नाव म्हटलं जातंय, कारण नंदुरबारमधून विजयकुमार गावित यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। एक मोठं वर्चस्व असलेलं नेतृत्व असं त्यांचं नाव आहे। दुसरं म्हणजे मुंबई महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर का उमेदवारी द्यायची झाली तर मुंबईतल्या माजी नगरसेविका, दहिसरच्या नगरसेविका आणि शिवसेनेचा आक्रमक चेहरा ज्या सातत्याने उद्धव ठाकरे गट आणि उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावरती सातत्याने आक्रमकरित्या टीका करतायत, त्या शीतल म्हात्रे यांचं नाव जे आहे ते चर्चेत आहे। तिसरं नाव जे आहे ते संजय मोरे, एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय, अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी, ठाण्याचे माजी महापौर, अनेक वर्ष ठाणे महापालिकेमध्ये 3 वेळा नगरसेवक म्हणून ते निवडून आलेले आहेत। त्यामुळे आणि सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सचिव पदाची अत्यंत संघटनात्मक महत्त्वाची जबाबदारी ते पार पाडत आहेत। त्यांचं नाव आहे। चौथं नाव जे आहे ते रवींद्र फाटक, एकनाथ शिंदे यांचे जवळचे सहकारी, ठाण्यातला विश्वासू शिलेदार। अनेक गोष्टींमध्ये रवींद्र फाटक आणि एकनाथ शिंदे सोबत होते, त्यामुळे त्यांनासुद्धा उमेदवारी मिळावी अशी त्यांची इच्छा आहे। 2024ला ज्या विधान परिषदेच्या 6 जागांसाठी निवडणूक झाली त्याच्यामध्ये राज्यपाल नियुक्त सदस्यांमध्ये त्यांचं नाव येईल अशी अपेक्षा होती, मात्र ते नाव आलं नाही। त्यामुळे काही काळ रवींद्र फाटक नाराज होते अशी चर्चा सुरू होती। त्यामुळे ठाण्यातल्या आपल्या मित्राला हे मित्र म्हणून ते जागणार का, मैत्रीला जागणार का असा प्रश्न उपस्थित होतो। 5वं नाव जे आहे ते किरण पांडव हे या सगळ्या प्रक्रियेमध्ये डार्क हॉर्स ठरू शकतात। किरण पांडव विदर्भातलं एकनाथ शिंदे यांचं एक बिन्नीचे शिलेदार म्हणू शकतो, त्यांचं एक सक्षम नेतृत्व तिकडे म्हणू शकतो। विदर्भामध्ये जे आशिष जयस्वाल राज्यमंत्री आहेत, अर्थराज्यमंत्री आहेत, त्यांच्यानंतर विदर्भामध्ये पक्षाची कमान ज्यांच्या खांद्यावरती किंवा जे ताकदीने सांभाळते ते किरण पांडव आहेत। त्यामुळे विदर्भातून जर का चेहरा द्यायचा झाला तर किरण पांडव यांच्या नावाची चर्चा आहे। बाकी इतर नेते सुद्धा त्यांच्या पक्षातले इच्छुक आहेत। त्यामुळे मी ज्या क्रमाने नावं सांगितली म्हणजे पहिल्या चंद्रकांत, पंकज, या संदर्भात नेमकी आता कोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।